नमस्कार मंडळींनो, मी अक्षय गोळे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे संध्याकाळच्या वेळेस. आणि आता वाजल्यात 8:30 वाजल्यात. तर सराव शिबिराचा कार्यक्रम आहे, म्हणजे आपला दांडेचा आज नारळ फोडतो आहे 8 तारीख आज. आणि त्याच्यासाठीच आता सगळी बाहेर तयारी चाललेली आहे. तर आता लवकरात लवकर जाऊया. नाश्ता बिष्टा झाला आहे आणि जस्ट आता कामावरून आलो. बाकीचे पोरांना सगळ्यांना कॉल केला. बाकीचे पोरं सगळे कामाला गेलेत म्हणजे बाकीचं काय ना काय आकाश वगैरे सामान वगैरे आणायला गेलेत. आणि आपले बाहेर बँजोले पण आलेत. आता थोड्या वेळात तयारी चालू होईल. आणि आपलं हॉलिजन वगैरे इथं आहे. सगळं आता नेतो बाहेर हॉलिजन वगैरे. आणि आता फटाफट जाऊया बाहेर. आणि जी काही तयारी ती तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवतो. आणि आज फक्त बँजोचा डीजे नाही आहे. आणि गोकुळाष्टमीला आपलं फक्त डीजे आणि बँजो पण असेल. तर आता बघूया कसं काय प्रोग्राम होतो व्यवस्थित. आणि आई नवलादेवीला आपण साखर घालून दांडीचा म्हणजे सर्व शिबिराचा आपण हा कार्यक्रम आता चालू करतो आहे. तर बघूया कसं बाहेर जाऊन तुम्हाला दाखवतो. हा ब्लॉग कंटिन्यू करा. जर चॅनलवरती जो कोण नवीन असेल तर अक्षय गोळे या चॅनलला सबस्क्राईब करा. चला. दादा आपला आला आहे आणि आकाश आणि आम्ही मैदान साफ करतो आहे. एक ऑरिजन लागला आहे. बाकीचं ऑलमोस्ट हे एवढंच साफ करून घेतलं. आणि हा एवढा कचरा फक्त बाकी आहे. हाय गाईज, तो तिकडनं आपला हाय करतो आहे. तो नाव काय? नाव सांग. काय? अरमान. इकडे पण आपली टीम आहे पूर्ण. हाय बरं, हाय. सगळे चिल्ले पिल्ले आहे. हा तर मस्त की साबण बिबून टाकून घेतलेला आहे. कार्यकर्ते आपले काम करत आहेत. आणि भाऊजी गुरु आता आलेत. मग खाई गेलेलं रे एवढ्या वेळ होतं. सामानाला नाही गेलेला. आणि बँजोले कुठे आहेत काय माहिती. पप्पाला कॉल कर, बोल बँजोले आता परत खाली गेले काय माहिती. आता आपल्या बोर्डाची इथे लाईट मारून घेऊया मस्त की. हा ना, इथं पाणी बिनी मारत होतं रे जरा. बल्ब लावायला एक कोणाला? अरे बल्बची गरज नाही. आता हा हॉलिजन लावणार ना नाही ती. हा आपल्या मंडळाच्या बोर्डसाठी इथे. अरे थांबा, इकडे बांधतो ते मी. नांदेडची रशी आहे ना. हा बोर्ड खाली आला तर चालेल. बोर्डाच्या खाली बँजो वगैरे स्टार्ट इकडे. तिथं नको बांधू. आपल्या बोर्डाला मस्त हार बांधून घेऊया मस्त. इथं याला बांधू. पाय इथं कशा काय. ए मॅट ठेव. ए खाली मॅट ठेव. मॅट लाव खाली. त्याला बांधलं तर चालेल. याच्या ग्रिलला नको, त्याच्या ग्रुपला नको. नको त्या याला बांध. मग त्याला बांध. बाहेर आहे का त्याला? बाहेर भरपूर आहे. हा मग तिथं बांध. हॉलिजन आता असं लावलेलं आहे. अरे काळी रशी कुठे आहे ती? हा आकाश आणि विनोद धनंजयचे कार्यकर्ते आमचे उपस्थित झालेत. आता सगळे हळूहळू जमत आहेत. आणि आता थोड्या वेळात आता बँजो पण स्टार्ट होईल. सराव सुधारण्याचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आज हा गोविंद पदकच्या माध्यमातून गेली 25 वर्षे आपण या ठिकाणी हा गोविंद पदक आपण उत्सव साजरा करत आहोत. आणि त्या अनुषंगाने हा गोविंद पदकाचा सराव सुधारण्याचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय आपल्या भागातील कार्यसम्राट नगरसेवक किरण भाऊ लांडगे, त्याचप्रमाणे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे आमचे मित्र सन्माननीय राहुलदादा चव्हाण हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे सन्माननीय शाखा क्रमांक 160 सन्माननीय माजी शाखा प्रमुख मयूरजी राठोड, त्याचप्रमाणे नवनावदेवी शिवमंडळाचे सुपुत्र शाखा क्रमांक 129 सन्माननीय शाखा प्रमुख प्रदीपजी मांडवकर हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. तरी मी माझ्या मंडळाच्या सर्व सभासदांना या ठिकाणी विनंती करेन की आपण लवकरात लवकर या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणी या कार्यक्रमाची शोभा वाढवायची. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण हा नवनावदेवी गोविंद पदकाचा शुभारंभ या ठिकाणी मोठ्या थाटामध्ये या ठिकाणी आपण करत आहोत. आपल्या या गोविंदाचे प्रशिक्षक सन्माननीय अमृत देरवणकर, त्याचप्रमाणे सहप्रशिक्षक आणि या गोविंद पदकाचे शिलेदार
सुप्रीजी देवळकर यांच्या माध्यमातून आणि निर्णय दौलती सेवा मंडळाच्या सर्व सभासद आणि सर्व बाळगोपाळांच्या माध्यमातून हा आपण गेली 25 वर्ष हा गोविंद पथक आपण या ठिकाणी विभागामध्ये आपण ह्या गोविंदाचा उत्सव करत आहोत आणि या गोविंदाचा उत्सवाचा सराव शिबिर म्हणून आपण या ठिकाणी आज आपल्या निर्णय दौलती मातेला या ठिकाणी एक साकडं घालायचं आणि त्यांना सराव शिबिराच्या निमित्तानं या ठिकाणी श्रीफळ अर्पण करायचं आहे. हा उत्सव आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तरी मंडळाच्या सर्व सभासदांना विनंती करेन आणि आपल्या विभागाचे सर्व बाळगोपाळ सर्व मंडळाचे हितचिंतक सर्व तेरवडकर जमकोचे विद्यार्थी आणि मंडळाचे हितचिंतक यांना मी विनंती करेन की आपण लवकरात लवकर या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. गेली 25 वर्ष निर्णय नवलादेवी सेवा मंडळाच्या माध्यमातून हा भव्य दिव्य असा गोविंद पथक एकमेव गोविंद पथक शिस्तबद्ध गोविंद पथक सन्माननीय तेरवणकर साहेब यांच्या अध्यात्याखाली हा गोविंद पथक आपण गेली 25 वर्ष या ठिकाणी काढत आहोत.
पण आले आता मंडळ प्रशिक्षक आपले मामा असे अंकुची देरवळ आणि प्रथमेश भाऊ इथे आहेत. या ठिकाणी उपस्थित झालात आपण तुझं या ठिकाणी हार्दिक स्वागत. चला आता आपल्या आई नीनू नवदेवीला श्रीफळ देऊन आता म्हणजे थर लावून आपण सलामी देणार. थोडं वेळ आता कारण घालून हो आणि सगळे म्हणजे सभासद सगळे कार्यकर्ते आलेले आहेत आपले. आणि आपलं स्वप्नील नॅशनल बॉडी बिल्डर इंटरनॅशनल आणि आपले अमरावती पण सगळे आलेले आहेत. नारला पाणी ओतलं हां आज या ठिकाणी आपल्या ज्ञानजवळ गोविंद सारा सुरक्षा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या सर्व सुरक्षा शुभारंभ सन्माननीय या ठिकाणी डेटवर सुरुवात करण्यास स्वागत. बस आता या ठिकाणी थोड्याच वेळात आपण या ठिकाणी मातेला आपण या ठिकाणी श्रीफळ अर्पण करणार आहोत. नावाचे मातेला आज श्रीफळ अर्पण करत आहोत. आपल्या मंडळाचे सुपुत्र सन्माननीय शाखा प्रमुख जे सन्माननीय शाखा प्रमुख प्रदीपजी मांडवकर यांच्या हस्ते या ठिकाणी श्रीफळ पूजन होत आहे आणि त्यांच्या हस्ते नवदेवी मातेला या ठिकाणी हा सराव शिबिराचा शुभारंभ आपण श्रीफळ ते वाढवून हा कार्यक्रमाचा शुभारंभ करतील. नगरसेवक भाऊ नानगे त्याचप्रमाणे आमचे मित्र आमच्या वेळोवेळी आमच्या पाठीशी उभे असलेले आमचे राहुल चव्हाण काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित झाले नाही तरी आपण याची सर्वांनी नोंद घ्यायचे. त्यांनी आम्हाला असं फोनद्वारे कळवलं की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत. आम्ही तुमच्या कार्यक्रमाला आज नाही तर उद्या आम्ही उपस्थित शुभारंभ हा पार पडत आहे. तुमच्या आमच्या सर्व सहकार्याने आणि विभागातील बाळगोपाळांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी पार पाडत आहोत. त्याचप्रमाणे नागपूर बच्चनचे मामा ग्राहक घराणं चांगलं झालं विनू उठू दे विश्वनाथजी जाधव हे सुद्धा या ठिकाणी आपल्या सगळे म्हणतात विनू उठू दे घराणं चांगला घाला. श्रीफळाचे पूजन करून ते सुद्धा या ठिकाणी श्रीफळ करत आहेत. चेंगा बाबाजीने सांगा या ठिकाणी ज्याने आमचं नाव आमच्या निर्णय नवलाजीचं नाव आणि आपल्या गावाचं नाव अटके पार ज्यांनी या ठिकाणी फडकवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या विनंतीने प्रयत्न केला असे माझी स्वप्नील तेरुलकर यांना विनंती की आपण सुद्धा या ठिकाणी आमच्या आजच्या शुभारंभाचा श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाला शुभेच्छा द्यायचे. स्वप्नीलजी तेरुलकर आपल्याला विनंती की आपण सुद्धा त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचे सेक्रेटरी सन्माननीय शांतामजी बेंद्रे आणि सुद्धा या ठिकाणी श्रीफळ पूजन केलेलं आहे. स्वप्नीलजी तेरुलकर आपल्याला विनंती की आपण या ठिकाणी श्रीफळ पूजन करायचं. तुमच्या आमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या आमच्या सर्वांच्या प्रयत्नाने हा निर्णय नवरात्री गोविंदा पथक गेली 25 वर्ष आपण त्या माध्यमातून हा गोविंदा पथक सर्वांनी आपण साजरा करत आहोत. आलेल्या अनेक अडचणीला आपण मात करून आलेल्या अनेक प्रसंगाला आपण तोंड देऊन हा गोविंदा पथक आपण गेली 25 वर्ष त्या विभागामध्ये आपण साजरा करत आहोत. पुन्हा एकदा सर्व मंडळाच्या सर्व सभासदांना विनंती आहे की आपण त्याप्रमाणे आमचे आणि या मंडळाचे आणि सदस्य राहुल यांना मला विनंती की आपण या ठिकाणी श्रीफळ पूजन करायचं.
ज्या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये हा भव्य दिवसा जयंती उत्सवाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी पार करत आहोत. या मंडळाची सभासद जयसिंग रामाडे, आमचे भाऊजी जयसिंग रामाडे, त्या मंडळाचे निवडणूक जयसिंग रामाडे, आपल्याला विनंती की आपण सुद्धा या ठिकाणी दादा मातेला या ठिकाणी श्रीफळ पूजन करायचं आहे. सन्माननीय अध्यक्ष, आपण सुद्धा या ठिकाणी नाही जमत. त्या ठिकाणी प्रथमेश मयेकर, आपण सुद्धा आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा या ठिकाणी श्रीफळ पूजन करायचं आहे. आज हा तुमच्या आमच्या सर्वांच्या संघर्षातून आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्यातून हा गोविंद पथक आपण यशस्वी करतो. सन्माननीय गणपतीचे सदस्य, संस्थापक अध्यक्ष अंकुश दरवेकर यांच्या माध्यमातून आणि निरंतर सहमंडळाच्या सर्व सभासदांच्या ह्याच्यातून हा आपण भव्य दिवस हा कार्यक्रम नगरीतून आपण करत आहोत. तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्यातून आज या ठिकाणी हा भव्य दिवस हा सराव सुपर्यंत सुरू करत आहोत. देवा महाराजा मेन शिडी आहे रे. या ठिकाणी पप्या काही अशा काही गोष्टी आहेत, पण बोलायला लागतं. मामा हा गोविंदा पथक स्थापन झाल्यापासून ज्याने काढा केली सिद्धूला घे असे टॉप लीडर 2 लीडर कुठे पण त्यावरून भाऊजी बोलले की पण 2 वर जा, 3 वर जा, 4 वर जा, असे आमचे संतोषजी बेंद्रे. आज त्यांचं वय या ठिकाणी 47 वर्ष आहे, तरी पण 2 दुसऱ्या स्तरावर टॉप फिल्डरला काम करणारे आमच्या संतोषजी बेंद्रे यांना विनंती की आपण पण या ठिकाणी निवडणूक देवीला नतमस्तक व्हायचं आहे. त्याचप्रमाणे आमचे विलासजी विक्रम ते सुद्धा शिडीचे टॉप बिल्डर आहेत, ते सुद्धा या ठिकाणी निर्णय नतमस्तक झालेले आहेत. त्याचप्रमाणे संतोषजी गारडे, आपल्याला सुद्धा विनंती की आपण सुद्धा या ठिकाणी निर्णय मातेला नतमस्तक व्हायचं. आज या ठिकाणी खरोखर सांगावं लागेल की आज जी आपली जुनी पिढी होती, सिद्ध म्हणजे निवडून नवला देवी, सिद्ध म्हणजे निवडून नवला देवी, म्हणून हा गोविंदा पथक असा आपण हा नाव लवकर गमावलेला आहे. आणि आपला टॉप लीडर विवेक बेंद्रे यांना हे सुद्धा म्हणजे फक्त आपली प्रगती संस्कृती जपण्याच्या माध्यमातून हा निर्णय माध्यमातून आपण हा उत्सव करत आहोत. बंद झाला या बंद झाला चालू आहे बंद करून टाकला या ठिकाणी आपल्या टॉप बिल्डरला बरोबर कोणाचं सहकार्य करणं आमचे हा 8 वेळेला उठू दे. आपण सुद्धा या ठिकाणी आपलं सुद्धा मंडळाच्या वतीने या ठिकाणी हार्दिक सगळे नाचणार आहेत. आता हे नाचणार ना, पिंट्याला नाचवणार आम्ही. पिंट्या तो शॉर्टकट मारत होता. जरा जरा टाकायला या ठिकाणी आपल्या मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष प्रकाशजी पुढे हे सुद्धा या ठिकाणी श्रीफळ पूजन करत आहे. मी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करेन की आपण कृपया नाव घेण्याची प्रतीक्षा करू नका, पण आपल्या घेऊन नाव मात्र या ठिकाणी फिरवून जायचं आहे आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने धूप विजला नाही पाहिजे दादा धूप विजला नाही पाहिजे. विनूसाठी आहे, विनूसाठी. विनू तुझ्यासाठी आहे. आपण या ठिकाणी मातेच्या माध्यमातून हा आता पाय पड. खरोखरच आनंद होतो की आपण आपल्या सर्वांच्या सहकार्याने त्याबद्दल बाबा इथल्या जागेवाल्या महाराजा आपला श्रीफळ ठेवलेला आहे. हो महाराजा मान्य करून घे. हो महाराजा बाळगोपाळा करून चुकवत झाली असेल हो महाराजा तेव्हा अपराध पोटात घालून केल्या कर्तव्यात आजपर्यंत सांभाळून बाळगोपाळांचे रक्षण करा. हो महाराजा हे आपले तुम्हाला श्रीफळ ठेवल्याचे मान्य करून घ्या आणि सर्वांची बरे करा, सांभाळ करा महाराजा. बाई निंदू नवला देवी माझी आई. हो महाराजा
तुझी 3 थळा 5 करी महाराज दादा कमेट धरून हे सालाबाद प्रमाणे तुझ्या नावाखाली आम्ही दहीहंडी गोंदा काढलेला आहोत. होय महाराजा. त्याबद्दल माते श्रीफळ ठेवलेला आहे. होय महाराजा. काय आमच्यातून चूक अपराध झालेले असेल होय महाराजा. क्षमा करून केला कर्तव्यास इथून इथपासून आपल्याला सर्व बाळ गोपाळांचे सांभाळ करून जसा तुझा या डोंगरामध्ये आज 25 वर्षे झेंडा लावून घेतला त्याप्रमाणे न हानी तोटा होता केला कर्तव्यास बाबा चूक पटवून दे आणि सर्वांची सांभाळ करवा महाराजा. हा, तो पण म्हणते मामा तूच पहिला फोन. या ठिकाणी आपल्या मंडळाचे सल्लागार प्रमुख सल्लागार आणि ज्यांनी मंडळाच्या स्थापनेपासून या मंडळासाठी अतिशय मोलाचे सहकार्य करणारे आणि आता आमच्या विनंतीत मान देऊन या ठिकाणी उपस्थित असलेले Silent. माननीय आंबेडकर सरांना विनंती की आपण या ठिकाणी श्रीफळ वाढून या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. माननीय आमचे जागृत आपल्याला विनंती की आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचा श्रीफळ वाढून सुरुवात करायची आहे. गेली 25 वर्ष सुद्धा आमच्या सर्वांच्या माध्यमातून आपण ठामपणे हा मंडळ आज या ठिकाणी उपस्थित तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी या मंडळाला ज्यांनी या मंडळासाठी आटोकाट प्रयत्न केले आणि ह्या मंडळ त्यांच्या प्रेरणेतून आपण हा मंडळ स्थापन केला असे सन्माननीय मानसिंगजी राठोड यांचे सुपुत्र मयूरजी राठोड शाखा क्रमांक 107 चे सन्माननीय माजी शाखा प्रमुख मयूरजी राठोड यांना विनंती आहे की आपण सुद्धा या ठिकाणी हा श्रीफळ वाढवून या कार्यक्रमामध्ये शुभारंभ करत आहे. आज या ठिकाणी अतिशय आनंदाची गोष्ट आहे की या गोविंद पथकाला अतिशय चांगले त्याचप्रमाणे आम्ही आमचं भाग्य समजतो की या डोंगराळ परिस्थितीमध्ये राहून सुद्धा या राजकारण काय असतं समाजकारण काय असतं याचा सुद्धा अभ्यास करून की आपण सुद्धा या ठिकाणी श्रीफळ वाढून या कार्यक्रमामध्ये शुभारंभ करायचं. त्याचप्रमाणे या ठिकाणी ग्राम संरक्षण शिक्षक आमदार पक्ष प्रमुख कृष्णजी यादव आपल्याला सुद्धा या ठिकाणी विनंती आहे की आपण सुद्धा या ठिकाणी हा या कार्यक्रमाचा शुभारंभ करायचा. गेली 25 वर्ष हा प्रवेश दिवस असा दहीहंडी उत्सव आमच्या सर्वांच्या माध्यमातून मामा मी आहे बरोबर. मंडळाचे प्रतिसाद आणि या मंडळाचे सर्व ज्यांनी सन्माननीय नारायणजी मोरे यांच्या पाठीमागे ठामपणे हा मंडळ स्थापनेची केली ही परंपरा उचलली अशी आपली सन्माननीय तहसीलदार विठोबा शंगारे यांना सुद्धा विनंती की आपण या ठिकाणी हा हिंदवी मातेला एक करतो. गँग आमची
नको. काही बघा ए चला ये आकाश आकाश काम करणारे असतात. ए सिद्धू ए सिद्धू काका दुःखामध्ये ते जवळ या ए सिद्धू काका चल याला पाणी पितोय सुखदुःखाला धावून असणारे सगळ्यांच्या कोणी असो असे विचार न करता राहून आपण सुद्धा या ठिकाणी आपण सुद्धा या ठिकाणी देऊन सन्मान आता मस्त की आपल्या निवडणूक आहे मातेला म्हणजे थोडीशी आता एक सवय दे ना आपण चार धरायची तुम्हाला दाखवत ए ए चला खायचे दोन ए चला जवळ ये सिद्धू ए सिद्धू चला या इकडे ए भाऊ जरा वाजव चला ये या ए सोने इकडे या तुमच्यात लावूया या अरे या हा तुमच्यात लावूया यांच्यात लावूया ए नितीन तू पुढे ये आल्या ए चल सिद्धू खायचे दोन काय करू माहितीये तुम्ही दोघं खाली ना वरती कोण जावे दुसऱ्याला कोण मारे लहान पोरांचीच लावूया अरे शिडीला वरती कोण जात आणि कोण जाते तुझ्यावरती तुझ्यावरती विनू जाऊ दे फक्त विनू गेला विनू जा तिसऱ्याला जा हा ए बारक्याला जा याला नाही एकावरती लाव दादा एकावरती तू हात दे हात दे चल ए चला ना ए तू जा तू एकालाच घे तू पाठवून जा
चला तर मंडळी, आता मस्त की प्रोग्राम आपला झालेला आहे आणि आता उद्या आपल्या जागेवरती नारळ फोडायचा आहे, म्हणजे रॉयल मैदानाची इथे आपण प्रॅक्टिस करणार. तर हा ब्लॉग इथे सेंड करतो आणि मस्त प्रकारे म्हणजे सगळं व्यवस्थित झालं. सगळा कार्यक्रम जो सेटअप केलेला ना तो व्यवस्थितपणे झाला. तर हा ब्लॉग इथे सेंड करतो. हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर अक्षय कोळे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया असेच नवीन व्हिडिओमध्ये. आता भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि आता इथे सर्व पॅकअप तर झालेलं आहे ऑलमोस्ट. आता सगळे निघतील आणि बँजोले पण निघतील. चला बाय बाय.